तर राजस्थानमध्ये अलवर जिल्ह्यात नुकतंच त्यांचं पहिलं नमो जैवविविधता उद्यान सुरू झालंय. 5 ऑक्टोबर 2025ला याचं उद्घाटन झालं. हे खरं तर पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे, आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ नेणारं. आणि हो, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि राजस्थानचे कॅबिनेट मंत्री संजय शर्मा हे सुद्धा उद्घाटनाला हजर होते. पहिलं म्हणजे या उद्यानाचा मुख्य हेतू आहे पर्यावरण आणि जैवविविधता सांभाळणं. याला नमो वन असंही म्हणतात आणि हे स्थानिक भागासाठी जणू ग्रीन लंग, शुद्ध हवेचा एक मोठा स्रोत म्हणून काम करेल. दुसरं, इथे खास स्थानिक म्हणजे तिथलीच पारंपरिक झाडं लावलेली आहेत. याचा फायदा काय, तर हवेची क्वालिटी सुधारेल, आजूबाजूला हिरवळ वाढेल आणि लोकांनाही पर्यावरणाबद्दल अधिक जागरूक व्हायला मदत होईल, नाही का? आणि तिसरं, हे उद्यान म्हणजे पंतप्रधान मोदींचं जे लाईफ मिशन आहे ना, पर्यावरणासाठी जीवनशैली, त्याचं एक मस्त उदाहरण आहे. म्हणजे बघा, स्थानिक पातळीवर काहीतरी करूनही आपण देशाच्या मोठ्या उद्दिष्टांना कशी मदत करू शकतो हे यातून दिसतंय. आणि लवकरच हे उद्यान विद्यार्थी, संशोधक आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे त्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनेल असं दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर हे नमो वन राजस्थानच्या पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक खरंच महत्त्वाचं पाऊल आहे.